त्यांच्यात निर्माण झालेल्या अंतराची वेदना दोघांच्याही चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होती। त्यांची शांतता एकमेकांवर किती परिणाम करत होती हे देखील स्पष्ट दिसत होते। पण राज म्हणजे राजच। त्याने डोळे अगदी कठोर अंदाजात वळवले आणि स्वतःसाठी दुसरे कपडे घेऊन बाथरूममध्ये निघून गेला। जरी त्याला चांगलंच माहीत होतं की प्रियाने आधीच त्याच्यासाठी कपडे बाथरूममध्ये ठेवलेले आहेत। प्रिया दारात उभी होती, पण एकदाही त्याच्याकडे पाहिलं नाही। तिच्या मनात आलं होतं की आता कितीही प्रयत्न केले तरी राजवर काही परिणाम होणार नाही। मला कितीही त्रास झाला तरी तो थांबून माझ्याकडे थोडीच पाहणार आहे। ती दाराजवळ उभी राहून स्वतःलाच सावरायचा प्रयत्न करत होती, पण तिच्या मनातली ओढ, तिच्या डोळ्यातली तगमग सगळं काही तिला त्याच्याकडे ओढवत होतं। तिने स्वतःला सावरत दरवाजाकडे पाठ फिरवली तर राज बाथरूममध्ये न जाता तिच्याकडेच एकटक पाहत होता। तिचं असं पाठ फिरवणं त्याच्या रागामध्ये आणखीन आगीत तेल ओतण्याचं काम करत होतं। काही वेळानं राज परत आला आणि टीव्ही बघू लागला। प्रियाही शांतपणे टीव्हीकडे पाहत बसली, पण मनात सतत विचार येत होता। त्यांना जेवायचं विचारू की नाही, तिच्या मनात द्वंद्व सुरू होतं। पण खरी गोष्ट अशी की प्रिया राजला मनापासून प्रेम करत होती। त्याची काळजी तिच्यासाठी स्वतःपेक्षा जास्त महत्त्वाची होती। जेवण वाढू का, प्रिया टीव्हीकडेच पाहत विचारते, पण राज काहीच उत्तर देत नाही। सांगा ना, जेवण वाढू का, प्रिया पुन्हा विचारते। मी आधीच सांगितलं होतं ना, माझे हात आहेत। मला जेवायचं असेल तर मी स्वतः घेऊन खाईल, कुणी मला आणून देईल याचा मी मोहताज नाही, राजही टीव्हीकडेच बघत म्हणतो। छान आहे। या जबाबदारी या शब्दासोबतच मी तुमच्यासाठी फक्त एक कोणीतरी आहे हेही आज कळलं, प्रिया उदास होऊन म्हणाली। ही सुद्धा चांगली गोष्ट आहे। विचार कर, मनात जे येईल ते विचार कर। आजकाल तू माझ्या शब्दांनाच धरायला लागली आहेस, राज नेहमीच्या आपल्या अंदाजात म्हणाला। काश आधीच शब्द पकडायला शिकले असते तर आज इतकी वेदना झाली नसती, प्रिया उत्तरली। तर मग ती तुझीच चूक आहे, यात मी काही करू शकत नाही, राज म्हणाला। मी तुम्हाला काही बोलायला सांगतही नाहीये, प्रिया हलक्या आवाजात म्हणाली। बोलूही नको, राज अकडून म्हणाला। हो, प्रिया एवढंच म्हणाली आणि तिने संवादाला पूर्णविराम दिला। दोघांच्या मध्ये पुन्हा शांतता पसरली। थोड्या वेळाने राज उठून खोलीतून बाहेर गेला। प्रियाला वाटलं की कदाचित तो जेवायला गेला असेल। काही वेळ ती तशीच बसून राहिली, पण मन थांबून राहिलं नाही। शेवटी तिने टीव्ही बंद केला आणि खाली आली। ती किचनमध्ये गेली तर तिथं राजसोबत गीता पण होती, जी पाण्याचा जग भरायला आली होती। भाऊजी, तुम्ही का घेताय, थांबा ना, मी जेवण वाढून देते, गीता म्हणाली। नाही, मीच घेईन, तुम्ही चिंता करू नका, राजने शांतपणे गीताला सांगितलं। राजने स्वतःच्या हाताने जेवण घेतलं आणि प्रियाच्या जवळून जात डायनिंग टेबलवर जाऊन बसला। तो वरकरणी दाखवणार नव्हता, पण प्रिया खाली आली हे पाहून त्याला हे नक्की जाणवलं होतं की प्रिया कदाचित त्याच्यावर नाराज आहे, पण त्याची काळजी करणं मात्र तिने थांबवलं नव्हतं। काय झालं, अजूनही काही ठीक झालं नाही का, गीता आत किचनमध्ये आलेल्या प्रियाला विचारते। ठीक असं काही होतच नव्हतं दीदी, प्रिया हलकसं हसत गीताला म्हणाली आणि मग एक ग्लास पाणी भरून बाहेर नेऊन राजसमोर ठेवला। प्रियाला असं पाहून गीताला खूप वाईट वाटलं, पण तिच्या मनाच्या आतून तिला खात्री होती की प्रिया असंच राहून राजला बदलू शकते। राजला जेवत असताना खोकला आला, पण प्रियाने आणलेल्या पाण्याऐवजी तो किचनमध्ये गेला, तिथूनच पाणी पिऊन आला आणि सोबत ग्लास भरून आणूनही ठेवला। प्रियाने या गोष्टीवर काही प्रतिक्रिया दिली नाही। ती शांतपणे एका खुर्चीत बसून राहिली। इतक्यात रुद्र ही तिथं डायनिंग एरियाजवळ आला आणि गीताला पाहून म्हणाला, तू पाणी आणायला म्हणालीस आणि इतका उशीर करते आहेस यार, आणि मी तिकडे आपल्या मम्मी पप्पा बनण्याचा प्लॅन एकटाच करत बसू का, रुद्र गीताचे गाल रोमॅन्टिक अंदाजात ओढत म्हणाला। रुद्र, अगदी बेशरम झाला आहात तुम्ही, भाऊजी आणि प्रिया इथेच आहेत, गीता चिडून म्हणाली। तर त्यात काय झालं आहे, ते दोघंही कपल आहेतच। हो, एवढंच आहे की इथे लहान भावाऐवजी मोठ्या भावाला चिडवावं लागतंय। असो राज, मी फार लवकर तुला काका आणि प्रियाला काकी बनवायचा विचार करतोय, रुद्र जेवत असलेल्या राजला चिडवत म्हणाला। हे ऐकून गीता आणि प्रिया दोघीही लाजून गेल्या। छान आहे, करा फॅमिली प्लॅनिंग, राज जेवत म्हणाला। हो, छानच आहे, पण तू मला आणि गीताला कधी काका काकी बनवणार, रुद्रच्या या चिडवण्यावर प्रियाने एक कटाक्ष राजकडे टाकला। त्या क्षणी राजनेही प्रियाकडे पाहिलं। डोळ्यात काहीतरी वेगळंच होतं, पण दोघांमधल्या अंतरात काहीही फरक पडत नव्हता। लगेचच दोघांनी नजरा वळवून टाकल्या। बोल ना, उत्तर दे, रुद्र पुन्हा राजला चिडवत म्हणाला।
वहिनी घेऊन जा यांना, झोपीमुळे डुलक्या येत आहेत त्यांना. राजच्या या उत्तराने रुद्र आणि गीता दोघेही हसू लागले. पाहिलंस का गीता, खूप नशीबवान आहेस तू की तुला माझ्यासारखा नवरा मिळालाय जो तुझ्यावर खूप प्रेम करतो, असं म्हणत रुद्रने गीताला आपल्या कवेत उचललं आणि हसत हसत आपल्या खोलीकडे निघून गेला. पण हे दृश्य पाहताच राजला आपल्या हॉटेलच्या खोलीची आठवण झाली, जिथं त्याची आणि प्रियाची सुहागरात झाली होती आणि बेडपर्यंत तो तिलाही अगदी असंच आपल्या मिठीत उचलून घेऊन गेला होता. ही आठवण येताच राजच्या ओठांवर हलकीशी स्मित उमटली, पण ती क्षणातच विरूनही गेली आणि तिथेच प्रिया नजराखाली घालून शांत बसली होती. जेवण झाल्यावर राजने प्लेट किचनमध्ये नेऊन ठेवली, पाणी प्यायलं आणि वर खोलीत गेला. खोलीत आल्यावर काही वेळ गेला तरी प्रियावर आली नाही, म्हणून तो खोलीतून बाहेर आला. खोलीच्या बाहेरच्या बाल्कनीतून त्याने खाली पाहिलं तर प्रियाने टेबलावर स्वतःसाठी जेवण वाढलं होतं आणि ती आता पाण्याचा ग्लास घेऊन जेवायला बसत होती. म्हणजेच राजला आता कळलं होतं की प्रियाने अजून जेवण केलेलं नव्हतं. ती आतापर्यंत उपाशीच होती. तो चिडून परत खोलीत आला आणि पुटपुटायला लागला. सांगितलं होतं ना की उपाशी नको राहूस, खाऊन घे म्हणून, तरी उपाशीच राहिली. आणि जर जेवायचंच होतं तर सोबतच जेवली असती. आता एकटी बसून खाते म्हणजे मला काय दाखवायचं आहे? शोक आहे एकटीने जेवायचा तर जेवू दे. राज मनाशी पुटपुटला, पण थोड्याच वेळाने तो स्वतःच्या शब्दांवर ठाम राहू शकला नाही. प्रिया अशी एकटी बसून खात होती हे त्याला अजिबात बरं वाटत नव्हतं. तो आपला लॅपटॉप घेऊन खोलीबाहेर आला आणि खाली लिव्हिंग रूममध्ये सोफ्यावर बसला. लॅपटॉपवर मूव्ही लावली आणि समोरच प्रिया जेवत बसली होती. ती जेवत होती पण मधून मधून थांबून आपली नजर राजकडेही वळवत होती. प्रेम तर आहे पण दाखवायचं नाही, काळजी तर आहे पण जाहीर करायची नाही, नातं आहे तुझ्याशी खूप गहिरं पण तुला ते समजावून सांगायचं नाही. तुझी दुरावस्था खटकते आहे, त्रास देत आहे खूप, पण तरीसुद्धा तुला हे सांगायचं नाही. सध्या तरी राजचे वागणे आणि प्रतिक्रिया याच गोष्टी सांगत होत्या, पण प्रियाला मात्र हे उमजत नव्हतं. तिने मनाशी ठरवून टाकलं होतं, राजला तिच्याबद्दल जे काही आहे ते प्रेम नाही, तो तिची काळजी करतोय ते फक्त जबाबदारी म्हणून. आणि प्रिया आता तसंच मानून बसली होती. राज बसल्या बसल्या तिरप्या नजरेने प्रियाकडे पाहत होता. इतक्यात त्याला तहान लागली म्हणून तो पाणी प्यायला किचनकडे गेला आणि जाताना त्याने तिरक्या नजरेने हेही पाहिलं की प्रियाच्या जवळ पाण्याचा ग्लास ठेवलेला नव्हता. ग्लास नव्हता म्हणून पाणी पिऊन येताना राजने प्रियासाठी एक ग्लास पाणी भरून आणलं आणि प्रियाच्या थाळीच्या बाजूला काही न बोलता शांतपणे ठेवलं आणि पुन्हा जाऊन आपल्या जागी बसला. पण थोड्याच वेळात त्याने पाहिलं की प्रियाने दुसरा ग्लास आणून भरून घेतला आणि राजने आणलेलं पाणी तिने प्यायलं नाही. म्हणजे प्रियानेही अगदी तेच केलं जे राजने आधी केलं होतं. राज तिच्याकडे रागाने बघत राहिला, पण प्रियाने मात्र त्याच्याकडे पाहिलंही नाही. ती आपलं जेवण संपवून वर खोलीत निघून गेली. यानंतर राजही तावातावाने वर खोलीत गेला. प्रिया आपली उशी ठीक करत होती. बहुतेक माझ्या हातून दिलेलं पाणी आता तुला विषासारखं वाटायला लागलंय, राज प्रियाला टोमणा मारत म्हणाला. मलाही तसंच वाटलं होतं जेव्हा तुम्ही माझ्या हातानं आणलेलं पाणी प्यायलं नाहीत, प्रिया त्याच्याकडे बघत उदास स्वरात म्हणाली. मग उपाशी का राहिलीस, जेवायला हवं होतं ना, असं म्हणत राज पुढे आला. एका हाताने प्रियाचा हात पकडला आणि दुसऱ्या हाताने कमरेला धरून तिला जवळजवळ आपल्या छातीशी चिकटवत तो म्हणाला, कारण ही माझी मर्जी आहे, जशी तुमची मर्जी चालते तशीच. प्रिया हळू आवाजात म्हणाली, ही मर्जी नाहीये, ही माझ्यासाठी तुझी काळजी आहे. मग का नाही सांगत की माझ्याशिवाय तुला जेवण घशात उतरत नाही? राज हलकसं हसत म्हणाला, आज तुमच्याशिवायच जेवली आहे ना, फक्त तुमच्या आधी नाही जेवले. प्रिया त्याला उत्तर देत म्हणाली, तुला नाही वाटत का की आता खूपच जास्त होतंय, राज रागाने विचारतो. त्याच्या उत्तरात प्रियाने डोळे मिटून हळूच मान नाकारार्थी हलवली. म्हणजे तुला माझ्यासोबत हे सर्व करायचं आहे, राज चिडून म्हणाला. पण रागाच्या भरात असतानाच त्याने प्रियाचे अश्रू हलकेच पुसले. वाहू द्या त्यांना, कारण एक तेच आहेत जे मला सोडून जाऊनही माझी साथ सोडत नाही, प्रिया राजला म्हणाली. तुझी साथ मी कधी सोडली, राजने विचारलं. तुम्ही साथ दिलीस कधी, प्रिया त्याच्या डोळ्यात बघत म्हणाली. मी तुझ्यासोबत नव्हतो, राजने आश्चर्याने विचारलं. नाही, तुम्ही नव्हतात माझ्यासोबत, ते होते जे फक्त आपली जबाबदारी निभावत होते. खरंच बायकोचं काम एवढंच असतं का, एक शब्द पकडायचा आणि त्यावर पतीला टोमणे मारत राहायचं, ताण देत राहायचं, त्रास देत राहायचा, राज प्रियाचा हात सोडून तिच्यापासून दूर सरकत चिडून म्हणाला. मी कधी त्रास दिला तुम्हाला, हे म्हणताना प्रिया भावूक झाली. त्रास दिल्यावर लोक नेहमी हाच प्रश्न विचारतात, राज पलंगावर आपल्या जागेवर जाऊन बसत म्हणाला.
म्हणजे तुम्ही काय केलं तर काही नाही आणि मी काही बोललं तर टॉर्चर? प्रिया रडतच विचारते. मी तुला नेमकं काय टॉर्चर केलंय सांग जरा मला, राज चिडून म्हणाला. सगळ्यात मोठं टॉर्चर तर हेच आहे की तुम्ही मला प्रेमाची शपथ दिली, तेही दुसऱ्या मुलीसाठी, प्रिया वेदनांनी म्हणाली. तो विषय मध्ये आणू नकोस, राज अचानक गंभीर झाला. कोणीतरी आपल्या मध्ये आलं आणि तुम्ही म्हणताय मी तो विषय काढू नको? प्रिया निराश होऊन म्हणाली. कोणी आपल्यामध्ये आलंच नाहीये प्रिया, हे मी आधी सांगितलंय आणि आज पुन्हा सांगतोय, राज रागाने म्हणाला. मग तुम्ही मला प्रेमाची शपथ का दिलीस? तिच्याबद्दल का सांगत नाही? प्रिया शांतपणेच विचारते. किंजल नाव आहे तिचं, राज चिडून उत्तरला. हे ऐकताच प्रियाच्या मनाला फार मोठी ठेच लागली. ती आता मोठ्याने रडू लागली. प्रिया रडतच म्हणाली. तिचं तुमच्यासाठी खूप महत्त्व आहे ना, आणि मी तुमच्यासाठी अजिबातच महत्त्वाची नाही. तू स्वतःला असं का जोडतेस यात? राज तिच्याजवळ येत म्हणाला. मी नाही, तुम्हीच जोडत आहात. तुम्ही माझे असूनही माझे नाही. फक्त मीच तुमच्यावर प्रेम करते, तुम्ही माझ्यावर प्रेमच करत नाही. हे बोलून प्रिया रडत रडत खाली जमिनीवर बसली. तिच्या साडीचा पदर जमिनीवर पसरला होता. ती एवढी रडत होती की तिचं डोळ्यांचं काजळ सुद्धा वाहून पसरलं होतं. तिला असं रडताना पाहून राजही खाली बसला आणि नाराजीने म्हणाला. जेव्हा मी सांगितलंय की आपल्यामध्ये कोणी नाही, मग इतकं रडणं कशाला? तुला जर वाटतंय की मी तुझ्या समोर हात जोडेन, गयावया करेन आणि वारंवार विनाकारण माफी मागत बसेल तर हे विसरून जा प्रिया. तसं कधी होणार नाही. मी काय करतो आणि का करतो याचा हिशोब मला माहीत आहे. बाकी दुसऱ्यांना जे समजायचं ते समजू दे. हे बोलून राज उठला आणि परत पलंगावर जाऊन झोपला. आणि प्रिया चेहरा हातात लपवून हुंदके देत देत रडतच राहिली. दरम्यान दुसऱ्या बाजूला प्रीती फोनवर रमणशी बोलत होती आणि स्वतः केलेल्या सगळ्या चुकांबद्दल त्याच्याकडे माफी मागत होती. मी तुला हे नाही म्हणत की तू माझ्यावर प्रेम कर किंवा मला स्वीकार. मी फक्त इतकंच इच्छिते की तू मला माफ कर, जेणेकरून मी माझ्या आयुष्यात कोणाच्याही आधाराशिवाय पुढे जाऊ शकेल. केलं माफ, रमण जड आवाजात म्हणाला. थँक्यू. आशा करते तुला अगदी तशीच मुलगी मिळेल जशी तुला हवी आहे, जी तुला आणि तुझ्या कुटुंबाला प्रेमही देईल आणि मानही देईल. थँक्यू. प्रीतीच्या या शब्दावर रमणने फक्त थँक्यू म्हटलं. पण एवढंच ऐकताच आतापर्यंत स्वतःला खंबीर ठेवणाऱ्या प्रीतीचं धीराचं बंधन तुटलं आणि ती रडतच म्हणाली. जेव्हा तुझ्या आयुष्यात कुणी दुसरी येईल ना, तेव्हा एकदा मला नक्की सांग आणि त्यानंतर मला कायमचं ब्लॉक करून टाक, कारण माझ्यात ना तुला ब्लॉक करायची हिंमत आहे ना तुला दुसऱ्याच्या सोबत पाहण्याची. तर सांग, कुणी आली तर सांगशील ना मला? प्रीतीच्या या प्रश्नानंतर समोरून फोन कट झाला. यामुळे प्रीती खूपच दुःखी झाली. तिने फोन बाजूला ठेवला आणि थेट बिछाण्यावर कोसळून पडली. रमणही आपल्या घराच्या छतावर जिन्यावर बसून डोळ्यातून वाहणारे अश्रू रुमालाने पुसत होता. तो अजून व्यवस्थित रडायलाही लागला नव्हता इतक्यात त्याची आई वर आली. तिने त्याचा चेहरा पाहिला आणि म्हणाली. काय झालं? तू रडतोयस का? नाही, ते फक्त सर्दी झाली, रमण म्हणाला. नाही, तू खोटं बोलतोयस, खरं सांग. काय झालं रे बेटा? आई म्हटलं ना काही झालेलं नाही, फक्त तब्येत ठीक नाहीये. तूही जा झोप, मीही आता झोपायलाच जाणार आहे, असं सांगून रमण खाली उतरला. दुसऱ्या दिवशी प्रीती निघून गेली होती आणि राज आणि प्रिया यांच्यातील भांडण संपण्याऐवजी अजूनच वाढत चाललं होतं. एका दिवशी रमणला सोडून त्याचे आई वडील पुन्हा प्रियाला भेटायला आले आणि योगायोगाने त्या दिवशी राजही घरी होता. त्यांच्या येण्याची बातमी समजताच रामजी घरीच थांबले होते, तर रुद्र आणि सागरजी ऑफिसला गेले होते. सगळेजण लिव्हिंग एरियात बसून गप्पा मारत होते. चहा नाश्ताही टेबलावर मांडलेला होता. राजजी, आमच्याकडून काही चूक झाली आहे का? तुम्ही आमच्यावर रागावले आहात का? प्रियाचे वडील पंकजजींनी राजला विचारलं. नाही, तसं काही नाहीये. तुम्ही असा प्रश्न का विचारताय? राज शांतपणे म्हणाला. ते असं की तुमच्या आणि प्रियाच्या लग्नाला इतके दिवस झाले, पण तुम्ही कधी आमच्या घरी आला नाहीत. आम्ही येतो तेव्हा तुम्ही घरी असतही नाही, म्हणून मला वाटलं की तुम्ही आमच्यावर नाराज आहात की काय? पंकजजी हलकंसं हसत म्हणाले. नाही, तसं काही नाही, फक्त मला काम जास्त असतं, हेच मुख्य कारण आहे. राजने एवढंच उत्तर देऊन विषय संपवला. मग पंकजजींनाही काही पुढे विचारता आलं नाही. पण या सगळ्यात प्रियाच्या मनाला खूप वाईट वाटत होतं की तिचे आई वडील राजच्या कधीच त्यांच्या घरी न जाण्यामुळे आणि बोलणं टाळल्यामुळे किती दुखावले गेले आहेत. जाऊ द्या पंकजजी, ज्याला आपल्या आईवडिलांसाठीच वेळ मिळत नाही त्याच्याबद्दल काय तक्रार करणार? रामजी हसत हसत म्हणाले. पण हे राजसाठी सरळ टोमणाच होता.
आणि ते ऐकताच त्याच्या चेहऱ्यावरचे भाव स्पष्ट बदलले. गप्पांचा ओघ सुरू असतानाच प्रियाची आई दीप्तीची प्रियाकडे पाहून म्हणाल्या, प्रिया, तू तर अगदी बदलून गेलीस बाळा. सासरी इतकी रमली की माहेरी येण्याचं नावच घेत नाहीस. आईच्या या बोलण्यावर प्रियाने राजकडे पाहिलं. राज ही प्रियाच्याच डोळ्यात पाहत होता, पण त्याने लगेचच आपला चेहरा वळवला. आता तुम्हीच काही बोला दीप्तीजी. मी तर हिला कितीदा सांगून थकले की जा बरं काही दिवस माहेरी राहून ये, पण पतीच्या मोहात एवढी गुंग झाली आहे की कायम नकारच देते. राजेश्वरीजी प्रियाच्या आईकडे पाहून म्हणाल्या. हे ऐकून प्रियाचे आई वडील हसत होते, पण प्रियाच्या चेहऱ्यावर मात्र काहीच भाव नव्हते. काय झालं ग? तुझी तब्येत ठीक आहे ना प्रिया? आज अगदी उदास दिसतेस. तब्येत बरी नाही का? दीप्तीजींनी काळजीने विचारलं. नाही आई, तसं काही नाही, मी ठीक आहे, प्रिया हसत म्हणाली. थोड्या वेळाने पंकजी आणि दीप्ती निघू लागले, पण जाण्यापूर्वी ते राजला म्हणाले, राजजी, तुम्ही आणि प्रिया काही दिवस आमच्याकडे या बरं. जावई आणि मुलीसोबत वेळ घालवला तर छान वाटेल. हो, मोकळा वेळ मिळाला की मी याबाबत विचार करेल, राजने एवढंच उत्तर दिलं. काही हरकत नाही दीप्तीजी, जर राजला वेळ मिळाला नाही तर मी काही दिवसात प्रियाला तुमच्याकडे पाठवीन. तुम्ही तुमच्या मुलीसोबत वेळ घालवाल तर तुम्हालाही बरं वाटेल. काय प्रिया, जाशील ना? राजेश्वरी यांनी विचारलं. प्रियाने हलकी मान डोलावून हो केलं आणि हे पाहून राज काही न बोलता तिथून उठून आपल्या खोलीत गेला. राजच्या वागण्यामुळे प्रियाच्या आईवडिलांना वाईट वाटलं नव्हतं असं नाही, पण मुलगी सुखी तर आम्ही सुखी हा विचार अर्ध्याहून अधिक आईवडिलांच्या मनात असतो. आईवडील गेल्यावर राजेश्वरी यांनी प्रियाला एकटीला घेऊन विचारलं. मी इतके दिवस विचारलं नाही ग, पण आता विचारते. शेवटी जयपूरमध्ये असं काय झालं की तिथून आल्यानंतर तू आणि राज यांच्यातील भांडण दिवसेंदिवस वाढत चाललं आहे? प्रिया शांतपणे म्हणाली. तुम्ही माझं लग्न राजशी का लावून दिलं आई, जेव्हा त्यांना मी आवडतही नव्हते? प्रियाने राजेश्वरी यांना विचारलं, पण यावेळेस ती रडली नाही. असा प्रश्न का विचारते आहे? फक्त मला एवढं समजलं आहे की त्यांना मी आवडत नाही, आणि आवडत नसतानाही जेव्हा नातं निभावलं जातं तेव्हा त्याला बंधनकारक नातं म्हणतात आणि कदाचित जबाबदारीचंही. प्रियाची गोष्ट ऐकून राजेश्वरी या आश्चर्यचकित झाल्या. त्यांनी नेहमी प्रियामध्ये भोळेपणा पाहिला होता. आज प्रियाच्या या बाजूला पाहून त्यांना खूप दुःख झाले. प्रिया, काय झालंय बेटा? माझी ती सून कुठे गेली जी तक्रार करत असे आणि त्यावर हसून प्रेम करत असे? तुला इतकं गंभीर कधी पाहिलं नाही मी, असं राजेश्वरी म्हणाल्या. बरेच काही बदललं आहे आई, मी देखील असेच थक्क झाले होते जेव्हा मी कोणीतरी बदलताना पाहिलं. ते सुद्धा बदलले आणि त्यांनी मला पण बदलून टाकलं. प्रिया, आई कृपया कुठलाही प्रश्न विचारू नका. उत्तर देताना मला रडू येतं आणि तुम्ही म्हणाल की मी फक्त रडत असते, आणि खरं सांगायचं तर मी लहान मुलगी नाही आहे जिला प्रत्येक छोट्या गोष्टीवरून रडू येतं. आता मी रडणार नाही आणि प्रश्नही विचारणार नाही आणि कुठलीही अपेक्षा ठेवणार नाही. जे करायला नको ते मी अगदी टाळेल. प्रियाच्या या गोष्टी ऐकून राजेश्वरी यांनी तिला पटकन आपल्या गळ्यात धरले आणि म्हणाल्या, नाही, मी तुझ्यात बदल होऊ देणार नाही प्रिया. मी आता राजेशशी बोलते, आज त्याला सोडणार नाही. तुम्ही त्यांच्याशी काही बोलणार नाही आई. मी तुमच्या राजवर खूप प्रेम करते. तुम्ही जेव्हा त्यांना ओरडता तेव्हा मला खूप वाईट वाटतं. जर तुम्हाला हवं असेल की मी रडू नये तर तुम्ही त्यांच्याशी काहीही बोलणार नाही आणि नाही बाबांना काही बोलणार. ही माझी आणि राजमधील लढाई आहे. ती एकतर ते संपवेल किंवा मी. इतकंच सांगून प्रिया राजेश्वरीपासून दूर होऊन तिथून निघून गेली. तर पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल. तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा. कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. कथेचे पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.